शोभायात्रेत झाशीच्या राणीचं प्रतीक म्हणून अनेक महिला घोड्यावर स्वार होत सहभागी झाल्या आहेत। नाशिकच्या शोभायात्रेत या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नववर्षाच्या प्रत्येक स्वागत यात्रेमध्ये एका अश्वावर आरूढ झालेली महिला आपल्याला बघायला मिळते। नाशिक शहरात आज सकाळपासून वेगवेगळ्या भागातून ज्या स्वागत यात्रा निघतायत त्या प्रत्येक स्वागत यात्रेवर एक अश्वारूढ महिला आपल्याला बघायला मिळते। आता आपण बघतोय दोन महिला आपल्या सोबत आहेत आणि त्या दोघीही एक झाशीचं राणीचं प्रतीक म्हणून इथे सहभागी झालेल्या आहेत। नारी शक्तीचा जो आज नारा दिला जातोय त्याचं प्रतीक म्हणून या महिलांकडे बघितलं जातंय। काय सांगाल, तुम्ही घोड्यावर आरूढ झालेला आहात, काय तुमच्या भावना आहेत? आज नारी काही मागे राहिलेली नाहीये, ती सगळ्या गोष्टीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे। एवढंच सांगू इच्छिते की सगळ्यांना म्हणजे जे काही घरात महिला आहे त्यांनी पण काहीतरी करून दाखवावं। आज आपण मागे नाही आहोत, बस एवढंच सांगू इच्छिते। नारी सबलीकरणासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जातात, तुमचं काय मत आहे? आजच्या युगामध्ये महिलांना बरोबरची वागणूक दिली जाते का? बऱ्याच ठिकाणी दिली जाते, बऱ्याच ठिकाणी त्यांना खूप खाली म्हणजे दर्जा त्यांचा हे केला जातो, पण आपण स्ट्रॉंग राहिलं ना तर कुठेच काही कमी पडणार नाही। आज मी स्ट्रॉंग आहे, आज मी म्हणजे घर चालवू शकते, हे आपल्यात ताकद असली ती नारीने दाखवून देणं हे खूप गरजेचं आहे आज। म्हणून आपण सगळ्या बाबतीत पुढे राहिलं पाहिजे, बस एवढं। महिलांनी सगळ्याच बाबतीत पुढे राहिलं पाहिजे असं त्या म्हणतात। एक तरुणी आहे आपल्या बरोबर, ती काय म्हणते जाणून घेऊयात, कारण सकाळपासूनच वेगवेगळ्या स्वागत यात्रांमध्ये ती देखील सहभागी झाली होती। काय सांगशील, तू इथं का बसली आहे, याचं कारण काय? आज मी एक झाशीच्या राणीचं प्रतिनिधित्व करते। आम्ही सगळ्या महिलांनी मिळून असं ठरवलंय की महिलांवर झालेले अत्याचार हे रोखवण्यासाठी ही एक आमची हे निघालेली आहे। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना आम्हाला असं सांगू इच्छिते की कोणत्याच महिलाने कोणत्याच प्रकारचा अत्याचार सहन नका करू। माणसांना खांदे लावून आपले कामं करा। आपण जेवढं प्रगती करू तेवढंच महिलांचं जेवढं नाव होईल तेवढंच त्यांचे अत्याचार कमी होतील त्यांच्यावरती। खरं तर प्रत्येक महिलेने जर असा दृढ निश्चय केला आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला जर सामोरं गेले तर महिला सबलीकरण होण्यासाठी वेळ लागणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।